मुंबई एलिव्हेटेड रोड अँड टनलसाठी फडणवीसांनी L&T कंपनीला डावललं. जास्त किंमत लावलेल्या MEIL कंपनीला कंत्राट दिलं. कोर्टानं ओढले ताशेरे आणि असं बरंच काही बोललं गेलं. पण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत काय खरं आणि काय खोटं. निवडणुकीपूर्वी निघालेल्या टेंडरचं राजकारण केलं जातंय, पण L&T या टेंडर प्रक्रियेतून का बाद झाली याचं कारण देवेंद्रजींनीच सांगितलंय. L&T इज अ गुड कंपनी है. आई मीन दे आर गुड, बट उनके ऊपर ऑब्जेक्शन ऐसा आया था कि उन्होंने जो तेलंगाना में काम किया था उसमें कुछ क्रैक्स आई थी. सो यहाँ के जो नियम थे MMRDA के, उसके अनुसार उनका टेंडर खोला नहीं जा सकता था. उसके अगेंस्ट वो कोर्ट गए. कोर्ट ने कहा कि प्राइस डिफरेंस बहुत है, तो हम लोग कोर्ट जो कहेगा करेंगे. आणि ही कारवाई योग्य असल्याचं खुद्द सुप्रीम कोर्टानंही मान्य निकाल केलं. रद्द करण्याची L&Tची विनंती फेटाळण्यात आली आहे. MMRDAची निविदा प्रक्रिया योग्य असा शिक्कामोर्तब सुप्रीम कोर्टानं दिलेला आहे. समस्या कोणतीही आणि कशीही असली तरी मुंबईचा विकास हेच देवेंद्रजींचं ध्येय आहे. मात्र मुंबईचं हेच बदललेलं रूप विरोधकांच्या डोळ्यात खुपतंय का? तांत्रिक बाजू न बघता या गोष्टीचं राजकारण करू पाहणाऱ्यांनी जरा आपल्या भूतकाळात झाकून पाहावं, ज्यांनी 2006 सालापासून ब्रिमस्टोवेट प्रकल्प प्रलंबित ठेवला. तेच आज राजकीय फायद्यासाठी प्रशासकीय कामाचा आधार घेत आहेत. पण याच विरोधकांना आज सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानं चांगलीच चपराक बसली आहे.